I am Kadam Kes from SGM College, Karad. In the previous lecture, we studied conjunction, disjunction, implication, and double implication. In today's lecture, we are going to study examples related to conjunction, disjunction, implication, and double implication. हे एक्झाम्पल पाहण्याच्या अगोदरी थोडंसं आपल्याला ट्रूथ टेबलवरही लक्ष दिलं पाहिजे. तर याच्यामध्ये ट्रूथ टेबल आपलं कसं येतं जे आपण आतापर्यंत पाहिलं तेच. पी हे स्टेटमेंट आहे, क्यू हे स्टेटमेंट आहे. पी अँड क्यू कंजंक्शन, पी और क्यू डिसजंक्शन, पी इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू. फर्स्ट कंडिशन, दोन्ही स्टेटमेंट ट्रू. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू, दोन्ही स्टेटमेंट्स फॉल्स. कंजंक्शन मध्ये काय येतं? दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. डिसजंक्शन मध्ये काय येतं? तर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तर त्याचं डिसजंक्शन फॉल्स, अदरवाइज ट्रू. इम्प्लिकेशन मध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. अँड लास्ट डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल मध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. टी टी टी, एफ एफ टी आणि बाकी दोन्ही जे आहेत ते टी एफ एफ टी आहेत ते फॉल्स. हे टेबल आपण अगोदरही पाहिलं किंवा कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन मध्ये आपण त्या प्रत्येकाचं ट्रूथ टेबल तयार केलं, तेच एकत्रित लिहिलेलं आहे. फक्त हे पुन्हा पुन्हा तुम्ही रिवाइज करा. कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. अँड हे कनेक्टिव्ह वापरलं कंजंक्शनमध्ये. त्याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच कंजंक्शन ट्रू, अदरवाइज फॉल्स. नेक्स्ट डिसजंक्शन, आर हे कनेक्टिव्ह आपण वापरलेलं आहे. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच डिसजंक्शन फॉल्स, अदरवाइज ट्रू. नेक्स्ट इम्प्लिकेशन किंवा त्यालाच कंडिशनल म्हणतो. इफ देन हे कनेक्टिव्ह वापरतो. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स तरच त्याचं इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाइज ट्रू येतं. अँड लास्ट डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनलमध्ये जर दोन्ही स्टेटमेंटच्या ज्या दोन स्टेटमेंटचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल घ्यायचं आहे ते दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सारख्या असतील तरच डबल इम्प्लिकेशन ट्रू येणार, अदरवाइज डबल इम्प्लिकेशन काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. टी टी टी, एफ एफ टी, इथं टी एफ आहे, एफ टी आहे, त्याचं काय येणार? डबल इम्प्लिकेशन फॉल्स. हा फक्त ट्रूथ टेबल आजच्या पिरियडचा आपल्याला एक्झाम्पल मध्येही लागणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल, राईट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. फर्स्ट, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. त्याचं सोल्युशन लिहिताना लेट पी हे स्टेटमेंट, नागपूर is in Maharashtra and Q statement, Chennai is in Tamil Nadu. ही दोन स्टेटमेंट अँड या कनेक्टिव्हनं जोडलेली आहेत. दोन स्टेटमेंट अँड या कनेक्टिव्हनं जोडलेली आहे म्हणजेच याचा सिम्बॉलिक फॉर्म इज. पी हे अँड म्हणजेच कंजंक्शन, क्यू हा त्याचा झाला सिम्बॉलिक फॉर्म. सेकंड, द अँगल इज अ राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. अगोदर दोन स्टेटमेंटना नावं देऊया. लेट पी स्टेटमेंट, द अँगल इज राईट अँगल
The angle is right angle. Q statement. The angle is of major 90 degree. The angle is of major 90 degree. ही दोन स्टेटमेंट P and Q if and only if या कनेक्टिव्ह न जोडलेली आहे. म्हणजे हे काय आलं तर डबल इम्प्लिकेशन आलं. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा तयार होईल? सिम्बॉलिक फॉर्म इज P डबल इम्प्लाइज Q. P डबल इम्प्लाइज Q हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. थर्ड, angle is neither acute nor obtuse. Either is neither acute nor obtuse. मग याचं P स्टेटमेंट घेताना आपण कसं घेणार आहे बघा. Angle is acute. Therefore negation P काय ना, angle is not acute. Q statement, angle is obtuse. And negation Q है statement, angle is not obtuse. आणि आपलं स्टेटमेंट काय आहे? अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूस. म्हणजे अँगल कसा नाही, ॲक्यूट ही नाही आणि हे कनेक्टिव्ह आहे, तो ऑब्ट्यूस ही नाही. म्हणजे कंजक्शन आलं. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होणार? सिम्बॉलिक फॉर्म इज निगेशन P and negation Q. निगेशन P and negation Q हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. नेक्स्ट, इफ ट्रायंगल ABC, इफ ट्रायंगल ABC is right angled at B, then measure of angle B plus measure of angle C equal to 90 degree. मग याच्यामध्ये P हे स्टेटमेंट काय होणार? ट्रायंगल ABC is right angled at B. आणि Q स्टेटमेंट होणार मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 90 डिग्री. याचा सिम्बॉलिक फॉर्म, दोन स्टेटमेंट इफ देन न जोडले, इथे कनेक्टिव्ह आहेत इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन आणि सिम्बॉलिक फॉर्म याचा येणार P इम्प्लाइज Q. क्वेश्चन आपला होता राईट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. म्हणजे ही दिलेली जी स्टेटमेंट आहेत कंपाउंड स्टेटमेंट ते आपल्याला सिम्बॉलच्या भाषेमध्ये म्हणजे कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, निगेशन याच्या भाषेमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायची होती, ती आपण केली. नेक्स्ट एक्झाम्पल, write the truth value of the following. Of the following. First, 4 is odd or 1 is prime. पहिला कंपाउंड स्टेटमेंट. सेकंड कंपाउंड स्टेटमेंट, 64 is a perfect square and 46 is a prime number.
one is it is not true that 5 minus 3i is a real number. Fourth, if 3 into 5 equal to 8, then 3 plus 5 equal to 15. Then 3 plus 5 equal to 15. Write the truth value of a following. या सगळ्यांची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढण्याच्याही अगोदर आपल्याला या प्रत्येक कंपाऊंड स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म तयार करून घेतलं पाहिजे. बघा पहिल्याचं सोल्युशन, लेट पी स्टेटमेंट 4 इज ऑड, क्यू स्टेटमेंट 1 इज प्राइम, 1 इज प्राइम. सिंबॉलिक फॉर्म इज, ही दोन सिंपल स्टेटमेंट आर या कनेक्टिव्ह न जोडले म्हणजेच डिसजंक्शन आलं. पी और क्यू. इथं टेबल आपल्याला लागणार आहोत जो मी सुरुवातीला काढून दिलेला होता. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज 4 इज ऑड नंबर. 4 हा ऑड नंबर आहे का? नाही. फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q is, truth value of Q is 1 is a prime. Truth value त्याची काय ना? False. सिंबॉलिक आपला फॉर्म आहे P और Q. P आणि Q पुट करूया म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू त्याच्या. P हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स और फॉल्स. दोन्ही स्टेटमेंट हे फॉल्स आहेत आणि त्याचं डिसजंक्शन आहे. दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं डिसजंक्शन काय येतं? तर फॉल्स येतं. म्हणजे या पहिल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स आली. सेकंड, लेट पी स्टेटमेंट 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 is a perfect square. And Q statement is 46 is a prime number. 46 is a prime number. याचा सिंबॉलिक फॉर्म येतो. ही दोन स्टेटमेंट ऍड या कनेक्टिव्ह न जोडलेली आहेत म्हणजेच कंजक्शन P and Q. आता P चं ट्रूथ व्हॅल्यू काढू, Q ची ट्रूथ व्हॅल्यू काढू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P is, P स्टेटमेंट आहे 64 is a perfect square. त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार T. ट्रू स्टेटमेंट आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q is 46 is a prime number. हे स्टेटमेंट कसं येतं आपलं? 46 हा काय प्राइम नंबर नाही, फॉल्स स्टेटमेंट येतं. आपला सिंबॉलिक फॉर्म या स्टेटमेंटचा आपण काढलेला आहे P and Q. त्याच्यामध्ये ते पुट करूया. P हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू. and Q हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. कंजक्शन आहे. पहिला स्टेटमेंट ट्रू, दुसरा स्टेटमेंट फॉल्स आहे आणि त्याचं कंजक्शन आहे. कंजक्शनचे आपले डेफिनेशन किंवा कंजक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये आपण काय म्हटलं? जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर आणि तरच त्याचं कंजक्शन ट्रू येतं, अदरवाइज फॉल्स येतं. इथं दोन्ही स्टेटमेंट ट्रू नाही, ते ट्रू एक फॉल्स आहे म्हणजे याचं कंजक्शन काय येणार? फॉल्स येणार. म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यू दुसऱ्या स्टेटमेंटची 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राइम नंबर. याची ट्रूथ व्हॅल्यू आली आपली फॉल्स आली. नेक्स्ट,
It is not true that, it is not true that 5 minus 3i is a perfect square, is a real number. P statement याच्यामध्ये 5 minus 3i is a real number. Is a real number. हे P स्टेटमेंट झालं. मग सिंबॉलिक फॉर्म काय झाला याचा? आपल्याला माहिती आहे निगेशन मध्ये एखाद्या दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये जर आपण नॉट इन्सर्ट करू शकत असो तर ते करणार. अदरवाइज इट इज नॉट ट्रू दॅट हेही वापरू शकतो निगेशन करण्यासाठी, किंवा इट इज फॉल्स दॅट हे सुद्धा आपण कनेक्टिव्ह वापरू शकतो. इथं काय दिलं तर कनेक्टिव्ह आहे इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे सिंबॉलिक फॉर्म करणार इट इज नॉट ट्रू दॅट साठी निगेशनचं चिन्ह आणि 5 minus 3i is a real number म्हणजेच P स्टेटमेंट. आता ट्रूथ व्हॅल्यू काढूया. अगोदर P या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढूया. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P is 5 minus 3i is a real number. हे स्टेटमेंट कसलं येतं आपलं तर फॉल्स स्टेटमेंट आहे, म्हणजेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ना फॉल्स. आणि देअरफॉर निगेशन P means negation P स्टेटमेंट फॉल्स आला इक्विव्हॅलंट टू म्हणजेच इट इज नॉट ट्रू दॅट 5 minus 3i is a real number. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली आपली T किंवा हे स्टेटमेंट ट्रू आलं. फोर्थ लेट P स्टेटमेंट 3 into 5 equal to 8. Q statement 3 plus 5 equal to 50. हे Q स्टेटमेंट आहे. याचा सिंबॉलिक फॉर्म येतो. सिंबॉलिक फॉर्म इज ही दोन्ही स्टेटमेंट इफ देन जोडलेली आहेत म्हणजेच इम्प्लिकेशन आले. सिंबॉलिक फॉर्म करणार P implies Q हा त्याचा सिंबॉलिक फॉर्म. आता P ची ट्रूथ व्हॅल्यू सेपरेट काढू, Q ची काढून नंतर त्याचं इम्प्लिकेशन करू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज P हे स्टेटमेंट आहे 3 into 5 equal to 8 म्हणजे 3 आणि 5 याचा गुणाकार 8 आहे. तर हे स्टेटमेंट कसं येतं फॉल्स स्टेटमेंट. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार तर F येणार. अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q इज Q हे स्टेटमेंट आहे 3 plus 5 equal to 50. 3 आणि 5 यांची बेरीज 15 नाही म्हणजे स्टेटमेंट पुन्हा हे कसं आलं तर फॉल्स आलं. ठीक आहे. P आणि Q ची आपण ट्रूथ व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर P implies Q काढू. देअरफॉर P implies Q. P ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स implies फॉल्स. इम्प्लिकेशन मध्ये आपण काय म्हणतो ट्रूथ टेबल. इम्प्लिकेशनच्या ट्रूथ टेबल वरून जर पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच त्याचं इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाइज इम्प्लिकेशन ट्रू येतं. इथं दोन्ही स्टेटमेंट ज्या दोन स्टेटमेंटमध्ये इम्प्लिकेशन आहे ती दोन्ही स्टेटमेंट आपली फॉल्स आहेत म्हणजेच याचं इम्प्लिकेशन काय येणार आहे आपलं ट्रू येणार आहे. याचं इम्प्लिकेशन काय येणार ट्रू येणार. म्हणजेच इफ 3 into 5 equal to 8 then 3 plus 5 equal to 15 हे स्टेटमेंट किंवा याची ट्रूथ व्हॅल्यू आपली काय आलेली आहे ट्रू किंवा T ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे. नेक्स्ट राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स.
write the negations of the following. First, Tirupati is in Andhra Pradesh. Second one is 3 is not a root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. Third one is root 2 is a rational number. Root 2 is a rational number. And fourth, 7 plus 3 greater than 5. Write the negation of following statement. या प्रत्येक स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन, खूप सोपा प्रॉब्लेम आहे. या प्रत्येक स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला करायचं आहे. आपण पाहिलं की जर निगेशन करताना जर आपण त्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये नॉट इन्सर्ट करू शकत असत तर सरळ सरळ नॉट इन्सर्ट करून त्याचं निगेशन करायचं. अदरवाईज अजून आपण काय काय वापरू शकतो तर इट इज नॉट ट्रू दॅट आणि त्याच्या पुढे आहे तसं सेंटेन्स लिहिलं निगेशन झालं. किंवा इट इज फॉल्स दॅट आहे तसं पुढं स्टेटमेंट लिहिलं झालं त्याचं निगेशन तयार. मग इथं बघूया आता तिरुपती इज इन आंध्र प्रदेश या दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं. इथं आपण नॉट इन्सर्ट करू शकतो. मग याचं निगेशन कसं तयार होणार. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती is not in Andhra Pradesh. Second statement, 3 is not a root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. आता या स्टेटमेंट मध्ये नॉट ऑलरेडी आहे. मग याचं निगेशन काय करताना काय करायचं, हे जे नॉट आहे तेच घालून टाकायचं. म्हणजे याचं निगेशन काय होईल. 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. थर्ड, याचं निगेशन रूट 2 इज अ रॅशनल नंबर. त्याचं निगेशन काय करणार. रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. अँड लास्ट, याचं निगेशन करताना ग्रेटर दॅन चिन्ह आहे. साधं सोपं कसं करू शकता याचं निगेशन. 7 प्लस 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. और याचं निगेशन 7 प्लस 3 लेस दॅन और इक्वल टू 5 या टाईपनंही याचं निगेशन होऊ शकतं. होप यू हॅव अंडरस्टूड दिस लेक्चर. थँक यू.